सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज. रमेश गिरीजी महाराज. संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि सामाजिक कामे एक समीकरण असून सर्व समाजाच्या उन्नतीसाठी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी दिलेला लोकमंत्र सर्व कोल्हे कुटुंबीय व युवा नेते विवेक भैया कोल्हे सर्व अर्थाने पुढे घेऊन जात असून सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांनी केले आहे. सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2025 मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडला. प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि युवा सेवक यांनी अतिशय चोख नियोजन केले होते. आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधूवर यात सहभाग घेत विवाह पार पाडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे. या सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना संत जनार्दन स्वामी समाधी स्थानचे मठाधिपती महंत रमेश गिरी महाराज बोलत होते. कोल्हे साहेब यांच्या स्फूर्ती प्रीत्यर्थ आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या प्रतिष्ठानाने आयोजित केला आहे. आयोजित करत असताना या ठिकाणी सर्व धर्मीय साधू संतांना आमंत्रित केलं आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर संजीवनी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, आमदार, खासदार, इतरही काही मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहे. वधूवरांचे वधूकडील काही वधू वराकडील सर्व वराडी मंडळी आणि या सोहळ्याला उपस्थित झाले आहे. गेल्या 10 वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, एक लग्न सोहळा आयोजित करायचा असला घरी तर कितीतरी दिवसापासून आपल्याला त्या तयारीला लागावं लागतं. आज हा भव्य दिव्य असा सर्वधर्मी सोहळा गेल्या 3 महिन्यापासून ही माणसं कार्यरत आहे. केवढं एक सामाजिक काम आहे. म्हणून या परिवाराने एक सामाजिक काम, त्या सामाजिक कामाचा वारसा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्यापासून या परिवाराने हा वारसा चालू ठेवलेला आहे. आतापर्यंत चालू आहे. 10 वर्षापासून या प्रतिष्ठानने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व कार्य केलं आहे. आताच विवेक भैयांनी आपल्याला सर्वांना त्याचा कामकाजाचा परिचय करून दिलेला आहे. म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानला धन्यवाद देतो की त्या प्रतिष्ठानने हे खूप चांगलं काम आयोजित केलं, हाती घेतलेलं आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने या प्रतिष्ठानला धन्यवाद देतो. आणि आता ही नववधूवर ही वैवाहिक जीवनामध्ये, संसारामध्ये त्यांचं आता पहिलं पाऊल पडणार आहे. त्यांचं ही वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, ऐरारोग्य, ऐश्वर्याचं जाऊ. त्यांच्या हातून कुटुंबाची, परिवाराची, धर्माची सेवा घडो. त्यांना उत्कृष्ट संतती आणि संपत्ती प्राप्त हो, अशा सर्वानुमते या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन.